अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। अवघ्या 2 वर्ष 5 महिने वयाच्या चिमुरडीवर तिच्याच 15 वर्षीय नातेवाईकानं लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीनं हे कृत्य केलं असून पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा सर्व प्रकार उघड झालाय। अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील ही चिमुरडी 17 मार्च 2026 रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मयत झाली होती। सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्यानं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आणून दिलं। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले आणि त्यांच्या पथकानं अत्यंत गोपनीयरित्या माहिती गोळा केली। पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिचा आत्याचा मुलगा हा 3 दिवस जेवत नव्हता आणि सातत्याने रडत होता अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली। या संशयावरून पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं आणि त्याची विचारपूस केली। याच वेळी या तपासादरम्यान आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पीडितेच्या मृत्यूपूर्वी 8 दिवस अगोदर आरोपीनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेलं आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील चित्रफित पाहून तिच्यावर अत्याचार केले। त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एकदा अत्याचार केले होते अशी कबुली चौकशी दरम्यान आरोपीनं दिली। या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 64 आणि बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4, 6, 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांच्याकडे सोपवण्यात आला असून या घटनेनं संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या मुलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आणि या कुटुंबावर शोककळा देखील पसरली आहे। 2.5 वर्षाची नाजूक कळी जी अजून इवल्याच्या पावलांनी सगळं घर जिवंत ठेवत होती, जिनं अजून जग काय असतं हेच पाहिलं नव्हतं, ती सुद्धा या वासनेची शिकार झाली। 15 वर्षाच्या नात्यातील मुलानेच ही सुंदर कळी कुस्करली। पालकांनो, आपल्या मुलांवर लक्ष द्या। मुलांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी आज पालक मुलांना मोबाईल देतात, मात्र आपली मुलं मोबाईलचा वापर कशासाठी करतात यावर नियंत्रण ठेवायला अजिबात विसरू नका। आपल्या मुलांचं वागणं इतरांचा जीव घेण्यापर्यंत जाईल इतके बेसावध राहू नका।